नमस्कार मित्रांनो, सफरनामा विथ मधुरा यूट्यूब चॅनलमध्ये मधुरा तुमचं खूप स्वागत करते आणि आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे। तर पुण्यामध्ये आपण फिरणार आहोत मेन सिटीमध्ये। किती ट्रॅफिक, काय या ट्रॅफिकमध्ये काढलेला व्हिडिओ कसा असणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आजचा माझा दिवस मी कसा स्पेंड केला तर याच्याविषयी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि काय काय शॉपिंग केली हे सुद्धा सांगणार आहे आणि कोणते कोणते शॉपिंगचे स्पॉट खूप अफोर्डेबल प्राइसमध्ये खूप छान छान कपडे मिळतात, खूप छान छान साड्या मिळतात, हे शॉप्स तुम्हाला मी दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज शॉपिंगचा एक खास उद्देश होता, तो म्हणजे रक्षाबंधन। रक्षाबंधनच्या शॉपिंगसाठी आम्ही निघालो होतो। मध्ये चहाचा रिचार्ज केला। चहाचा रिचार्ज तर महत्त्वाचाच होता, कारण येवले चहा म्हणजे एकदा पिऊनच पाहिला पाहिजे। त्यानंतर आम्ही दगडूशेठ गणपतीचं बाहेरूनच दर्शन घेतलं, गणपती आगमनाची तयारी पाहिली आणि पुढे गेलो मूळचंदमध्ये। मूळचंदचं गोडाऊन आहे असं समजलं आणि सेकंड फ्लोअरला जाऊन आम्ही पोहोचलो। साड्यांची इतकी खरेदी केली की काही सांगायला नको। गोडाऊनवर गेल्यावर इतक्या साड्या पाहायला मिळाल्या। नरेंद्र भाऊ, महेश, केदार आणि मी आम्ही चौघीजण गेलो होतो। बघा महेशकडे आम्ही एवढ्या साड्या घेतलेल्या आहेत बकेट भरून, एवढ्या साड्या बघा ह्या। आणि ही रक्षाबंधनची खरेदी आहे आणि इथे किती गर्दी आहे। फायनली खरेदी झाली, बाहेर आलो 2 तासानंतर आणि मस्तपैकी परत रिचार्ज करण्यासाठी चहा घेतला, कारण चालून चालून खूप थकलो होतो। मग काय ट्रॅफिकमधून परत गाडी काढली आणि निघालो FC रोडला। FC रोडला जाता जाता एवढं ट्रॅफिक लागलं, तर या ट्रॅफिकमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते की कुठे कुठे काय काय शॉप्स आहेत जिथे तुम्ही फूड एन्जॉय करू शकता आणि कुठे कुठे तुम्ही खरेदी करू शकता। तर हे कसबा गणपतीचं गेट आहे डाव्या साईडला, त्याच्या साईडलाच एक नाश्ता सेंटर आहे जिथे खूप अप्रतिम असा नाश्ता मिळतो आणि तुम्ही उपवासाचे जरी तिथे खायला गेलात तर उपवासाचे खूप छान पदार्थ तिथे मिळतात। तर तिथून पुढे आल्यानंतर चहाचे खूप सारे दुकान आहेत, अभिनंदन चहा वगैरे। तर हे इथे चहा खूप चांगला मिळतो। शनिवार वाड्याच्या डाव्या साईडच्या बाजूने म्हणजेच कसबा गणपती गेटच्या साईडने सरळ सरळ गेल्यानंतर शॉपिंग लाईन चालू होते आणि ती संपते मंडईपर्यंत, म्हणजेच तुळशीबाग, दगडूशेठ गणपतीच्या एक्झॅक्ट साईडला खूप छान छान व्हरायटीचे तुम्ही कानातले म्हणजेच इयरिंग्स घेऊ शकता। आणि त्याचप्रमाणे थोडंसं पुढे गेल्यानंतर मूळचंद मिल आणि लक्ष्मी रोड येथे साड्यांची खरेदी करू शकता। खूप अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला इथे शॉपिंग करायला मिळेल। त्यानंतर ही जी चौपाटी दिसते डाव्या साईडला ती शनिवार वाडा ABC चौकापासून शनिवार वाड्यापर्यंत जाताना दिसते। तिथे खूप छान अप्रतिम असा नाश्ता, जेवण किंवा पुलाव वगैरे हे सगळं छान मिळतं। आता नदीपात्रातल्या रोडमधून आपण FC रोडला जात आहे। पुणे इतकं चेंज झालेलं आहे की काही सांगायला नको। मेट्रो लेन खूप छान दिसते नदीपात्रातल्या रोडवरून। त्यानंतर आम्ही पोहोचलो FC रोडला। FC रोडला तर काही सांगायला नको, इतकी प्रचंड गर्दी, ट्रॅफिक इतकं सारं होतं आणि या गर्दीतून आम्ही रोड काढत काढत पुढे गेलो। स्टारबक्स कॉफी शॉपपासून गुडलक चौकापर्यंत इतके सुंदर सुंदर शॉप्स आहेत जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता अफोर्डेबल प्राइसमध्ये। आता शॉपिंग झालेली आहे आणि फायनली आम्ही आता घरी जातोय। मित्रांनो, आज जी शॉपिंग केली ना मी, त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे आणि किती रुपयांमध्ये काय काय खरेदी केलं याचा एक सेपरेट ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा प्रकारे मी अर्धा दिवस ट्रॅफिकमध्ये, अर्धा दिवस शॉपिंगमध्ये स्पेंड केलेला आहे मित्रांनो। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र।